गंगा पापं च चेतापं दैन्यं कल्पतरुस्तथा पापं तापं च दैन्यं च हरे श्री गुरुदर्शनम। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर विहारी अमरापूर विहारी औदुंबर विहारी कुरोपूर विहारी सद्गुरुनाथ स्वामी महाराज दयावंत प्रभु सद्गुरुनाथ स्वामी महाराज सिद्धांतावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर सगळ्यात आधी सुरुवातीला मी या सगळ्या दत्त स्वरूप वाचकांना इथूनच वंदन करतो आणि पुढे बोलायला सुरुवात करतो। आता जो ग्रंथ जो आपल्याला मिळाला हा ग्रंथ आपल्याला प्रसाद रूपाने मिळाला आहे आणि मी खरं सांगतो की हा ग्रंथ नाहीये तर हा प्रत्यक्ष दत्त आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या दत्ताची सेवा ही आपण मनस्वी जर केली ना तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची अडचण भासणार नाही। आपल्या सगळ्या वाचक लोकांचे जे वेगवेगळे ग्रुप केलेले येणाऱ्या पुढच्या रविवारपासून आपण आपल्या इथं या आपल्या ग्रुपमधनं आपण साप्ताहिक पारायणाची सुरुवात करणार आहोत। जसं एका ग्रुपमध्ये 16 जण राहतील आणि रोटेशन पद्धतीने त्या दिवशी रविवारी फक्त एक अध्याय वाचायचा। सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळामध्ये आपला अध्याय वाचायचा आणि फक्त अध्याय वाचन झाल्याचं आपण कळवायचं। आता हे पारायण अशा पद्धतीने का करायचं याचं कारणही मी सांगतो की पुण्यातलं पारायण झालं त्याच्यानंतर पुण्यातला हा ग्रुप ॲक्टिव्ह झाला, त्याच्यानंतर संभाजीनगरला झालं तो ग्रुप ॲक्टिव्ह झाला। आता आपल्या इथं झाल्यानंतर आपलंही पारायण चालू झालं की यातनं काय होतं माहिती आहे का की यातनं एक ऊर्जा तयार होते आणि ही जी ऊर्जा आहे ना ही ऊर्जाच खरं पुढच्या कार्याला माझ्यासारख्याला प्रेरणादायी ठरते। कारण या ऊर्जेतनं सगळी पुढची वाटचाल करायची आहे। आज मुद्दामून एक गोष्ट मी आज सगळ्यांना सांगणार आहे की गाणगापूर करता जे आपलं पारायण आहे कसं आहे की स्वामी महाराज स्मरण मात्र संतुष्ट आहे जरी असलं तरीही स्वामी महाराजांना आत्तापासूनच आपल्याला गाणगापूरच्या सगळ्या गोष्टी या सुव्यवस्थित व्हाव्यात सुनियोजनाने व्हाव्यात म्हणून आपण आपल्या गुरुतत्व प्रदीपच्या वतीने आपण एक असं जाहीर करतोय सगळ्यांना सांगतोय की हा गुरु शुक्राचा अस्त संपल्यानंतर आपण आपल्यापैकी ज्यांना कुणाला गाणगापूरला जाणं शक्य असेल ज्यांची इच्छा असेल असे काही लोक आपले तयार झालेले आणि हे लोक गाणगापूरला जाणार कोण 1 दिवसाचं कोण 3 दिवसाचं कोण 7 दिवसाचं असं पारायण तिथं करणार। पण हे पारायण करताना त्या पारायणाचा हेतू केवळ हाच की आपलं 9वं पारायण तिथलं खूप चांगल्या रीतीने स्वामी महाराजांनी ही सेवा सगळ्यांच्या हाती करून घ्यावी या हेतून।